श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या या महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करते. आज घेऊन आलेली माहिती आहे सिंह राशीच्या जातकांना जानेवारी 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे. या महिन्यामध्ये तुमच्याकडनं कोणकोणत्या शुभ अशुभ गोष्टी घडणार आहेत, कोणत्या जीवनामध्ये नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत आणि कोणत्या कार्यामध्ये सुयश प्राप्त होणार आहे, हीच तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते, आजचा हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमची सिंह रास आहे. लग्नस्थानापासून आपण सुरुवात करतो, कारण लग्नस्थान हे व्यक्तिमत्व दर्शवतं, तुमच्या व्यक्तिगत जीवनामधील चढ उतार दर्शवते. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तर हा महिना तुम्हाला कसा लाभदायक ठरणार आहे आणि कोणकोणत्या शुभ कार्यासाठी ते समजून घेऊयात. सर्वात प्रथम या महिन्यामध्ये तुम्हाला उत्साह वाढणार आहे, कारण रविदेवांची विशेष कृपा होणार आहे. आणि ती का ते समजून घेऊयात. रविदेव हे पंचम स्थानात आलेले आहेत. पंचम स्थान शिक्षण संतती दर्शवतं आणि त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये जिज्ञासा निर्माण होणं, इच्छाशक्ती प्रबळ होणं, मनोबल वाढणं असे शुभ संकेत घडून आणतं. अर्थात रविदेव हे धनु राशीमध्ये जेव्हा जातात त्यावेळेस ज्ञान अर्जित करण्यासाठीचे शुभ संकेत दर्शवतात. अर्थात तुम्हाला हा महिना अतिशय लाभदायक आणि यशदायक ठरणार आहे. धनस्थानाच्या दृष्टीने विचार केला असता बुधदेवांची स्थिती पाहणं गरजेचं ठरतं, कारण बुधदेव हे तुमचे धनेश आहेत. धनेश बुधदेव हे शुक्राने युक्त वृश्चिक राशीमध्ये चतुर्थ स्थानात आलेले आहे. चतुर्थ स्थान हे सुख स्थान आहे. प्रत्येक गोष्टीतलं सुख तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी लागणारी धनसंपदा ही मोठ्या प्रमाणात प्राप्त करून देण्यासाठी बुधदेवांची विशेष कृपा होणार आहे. या महिन्याच्या 18 तारखेपर्यंत तुम्हाला वाहन, वास्तू किंवा इतर सुख उपयोगी वस्तू कुठल्याही प्रकारच्या घेण्याचे शुभ योग आहेत. या 18 तारखेपर्यंत जानेवारीच्या तुम्ही महत्त्वपूर्ण कार्य तर करणारच आहात, त्याचबरोबर सुख उपयोगी वस्तू खरेदी करण्याकडे तुमचा जास्त कल राहू शकतो. अशा पद्धतीने योग संभवतात. धनस्थिती म्हणजेच धनस्थिती तुमची उत्तम आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर या महिन्याच्या 18 तारखेपर्यंत तुम्ही करू शकता. शुभ योग आहेत. याबरोबरच तृतीय स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील तिसरं घर, ज्यावरनं आपण पराक्रम, परिश्रम पाहतो. या स्थानाचे अधिपती शुक्रदेव, जे चतुर्थ स्थानामध्ये मंगळाच्या राशीमध्ये विराजमान आहेत. तुम्हाला या महिन्यामध्ये परिश्रम मोठ्या प्रमाणात घडवतील, कारण तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल जिज्ञासा निर्माण होणं, ती गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी धडपड होणं, ती गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी लागणारी संपदा ही एकवटवण्यासाठी तुमच्याकडनं फार मोठ्या प्रमाणात परिश्रम सुद्धा करून घेतील. म्हणजेच परिश्रमेश शुक्रदेवांची विशेष तुम्हाला परिश्रम करून देण्यासाठीचे ग्रहमान, ग्रहस्थिती या महिन्यात लाभत आहे. याबरोबर छोट्याखानी प्रवासाचे योग आणतील, पर्यटनाचे योग आणतील. तुम्हाला एखाद्या ठिकाणी खूप दिवसापासून जायचं होतं तर त्या ठिकाणी जाण्याचं प्लॅनिंग होऊ शकतं. याबरोबरच पंचम स्थानाकडे वळून आपण शिक्षण, संतती, प्रेम, प्रणय पाहतो. 5व्या घराचे अधिपती गुरुदेव हे मेष राशीमध्ये विराजमान आहेत. मेष राशीमध्ये मंगळाच्या राशीमध्ये नवम स्थानामध्ये असणारे गुरुदेव आणि पंचम स्थानामध्ये धनु राशीमध्ये असणारे मंगळदेव यांचा होणारा अन्योन्य योग अतिशय शुभ म्हणता येईल, कारण हे एकमेकाच्या परस्पर राशीमध्ये विराजमान आहेत. हा अतिशय शुभ योग आहे आणि हा शुभ योग तुम्हाला या महिन्याच्या 24 तारखेपर्यंत अतिशय लाभ प्राप्त करून देणार आहे. याचबरोबर या महिन्यामध्ये अतिशय शुभ एक मोठा योग होत आहे, तो म्हणजे वाहन, वास्तू खरेदी संदर्भातला. या महिन्यात खरेदी करायची असेल तर नक्कीच करू शकता. तुम्हाला हवं असेल असं सुंदर वास्तू, संकल्पित वास्तू होऊ शकेल. वाहन खरेदी करण्याचे योग येऊ शकतील, म्हणजे त्या संदर्भातील सुद्धा शुभ ग्रहमान तुम्हाला प्राप्त होत आहे. याबरोबरच शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता शिक्षण योग अतिशय उत्तम आहे. स्पर्धात्मक परीक्षेसाठी फॉर्म फिलअप करायचा आहे, नक्की करू शकता. कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये शिक्षण घ्यायचं होतं, कॉम्प्युटरचा कोर्स लावायचा होता, ट्रेडिंग संदर्भातील कोर्सेस करायचे होते, तुम्ही नक्कीच करू शकता. त्यामध्ये सुद्धा सुयश प्राप्त करून देतील. याबरोबर खरेदी विक्री संदर्भातील व्यवसायामध्ये उत्तुंग भरारी प्राप्त करून देणारं ग्रहमान सुद्धा याच महिन्यात प्राप्त होत आहे. 18 तारखेपर्यंत अतिशय शुभ ग्रहमान आहे. त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला नाविन्याने नवीनच काहीतरी करायचंय आणि पदार्पण करायचंय, त्या व्यवसायामध्ये तुम्हाला सुरुवात करायची आहे, तर या महिन्याच्या 18 तारखेपर्यंत तुम्ही सुरुवात करू शकता. तुम्हाला सुयश प्राप्त करून देणारं ग्रहमान लाभत आहे.
याबरोबरच पंचम स्थानावरनं संतती सौख्य पाहतो आणि त्याचबरोबर प्रेम प्रणय पाहत असतो। पंचम स्थानाचे अधिपती हे गुरुदेव हे भाग्यस्थानात आलेले आहे, त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये संततीचं सौख्य लाभेल। संततीसोबत काही छोट्या मोठ्या गोष्टींवर वाद संघर्ष गेल्या महिन्यात तुम्हाला जाणवले असतील तर नक्कीच आता संपुष्टात येतील। त्यांना तुम्ही समजून घेऊ शकाल। त्यांच्यासोबत कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे तुम्हाला एक घरामध्ये चैतन्य प्रमाणातील वातावरण प्राप्त होईल, एक शुभ लहरी घरामध्ये प्राप्त होतील आणि त्यामुळे नक्कीच तुम्ही सुखावणार आहात। याबरोबरच पंचम स्थानाकडे वळूयात। पंचम स्थानावर आपण शिक्षण, संतती, प्रेम प्रणय पाहतो। पाचव्या घराचे अधिपती गुरुदेव हे मेष राशीमध्ये विराजमान आहेत। मेष राशीमध्ये मंगळाच्या राशीमध्ये नवम स्थानामध्ये असणारे गुरुदेव आणि पंचम स्थानामध्ये धनु राशीमध्ये असणारे मंगळदेव यांचा होणारा अन्योन्य योग अतिशय शुभ म्हणता येईल, कारण हे एकमेकाच्या परस्पर राशीमध्ये विराजमान आहेत। हा अतिशय शुभ योग आहे आणि हा शुभ योग तुम्हाला या महिन्याच्या 24 तारखेपर्यंत अतिशय लाभ प्राप्त करून देणार आहे। योग अतिशय उत्तम आहे। स्पर्धात्मक परीक्षेसाठी फॉर्म फिलअप करायचा आहे, नक्की करू शकता। कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये शिक्षण घ्यायचं होतं, कॉम्प्युटरचा कोर्स लावायचा होता, ट्रेडिंग संदर्भातील कोर्सेस करायचे होते, तुम्ही नक्कीच करू शकता। त्यामध्ये सुद्धा सुयश प्राप्त करून देतील। याबरोबरच पंचम स्थानावरनं संतती सौख्य पाहतो आणि त्याचबरोबर प्रेम प्रणय पाहत असतो। पंचम स्थानाचे अधिपती हे गुरुदेव हे भाग्यस्थानात आलेले आहे, त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये संततीचं सौख्य लाभेल। संततीसोबत काही छोट्या मोठ्या गोष्टींवर वाद संघर्ष गेल्या महिन्यात तुम्हाला जाणवले असतील तर नक्कीच आता संपुष्टात येतील। त्यांना तुम्ही समजून घेऊ शकाल। त्यांच्यासोबत कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे तुम्हाला एक घरामध्ये चैतन्य प्रमाणातील वातावरण प्राप्त होईल, एक शुभ लहरी घरामध्ये प्राप्त होतील आणि त्यामुळे नक्कीच तुम्ही सुखावणार आहात। वर षष्ठ स्थानाकडे वळूया। षष्ठ स्थानावरनं रोग, हितशत्रू आणि त्याचबरोबर खरेदी विक्रीचे व्यवसाय पाहिले जातात। नक्कीच या महिन्यामध्ये नवीन काहीतरी करायचं असेल तर खरेदी विक्री संदर्भातील व्यवसायामध्ये पदार्पण तुम्ही करू शकता, शुभारंभ करू शकता। शुभ ग्रहमान तुम्हाला प्राप्त होत आहेत, परंतु आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये तब्येतीच्या तक्रारी, एखादं कुटील आजारपण जागृत होऊ शकतं, पुन्हा त्रास देऊ शकतं, त्यामुळे त्या बाबतीमध्ये नक्कीच काळजी घ्या। योग्य आहार, व्यायाम याकडे लक्ष द्या आणि त्याचबरोबर तुम्हाला बीपी, शुगर सारखे आजार असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या। सप्तम स्थानाकडे वळूयात। सप्तम स्थानावरून आपण जोडदाराचं सौख्य पाहतो। तुमच्या जोडदाराचं सौख्य तुम्हाला या महिन्याभरामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं प्राप्त होऊ शकतं। किरकोळ प्रमाणामध्ये या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अर्थात 8 तारखेनंतर थोड्याफार प्रमाणामध्ये वादाचे प्रसंग उद्भवू शकतात 18 तारखेपर्यंत, त्यामुळे या 10 दिवसामध्ये विशेष काळजी घ्यायची आहे। कुठलाही निर्णय घेताना दोघांनी एकत्र येऊन समविचाराने त्या निर्णयावरती चर्चा करायची आहे। वादापर्यंत विषय जात असेल तर नक्कीच तो संपुष्टात कसा येईल याचा प्रयत्न तुमच्याकडून झाला पाहिजे। याबरोबर प्रेम प्रणय या संदर्भात विचार केला तर तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसी सोबत तुम्हाला बाहेर फिरण्याचे योग सुद्धा या महिन्यात संभवत आहेत। पर्यटनाची संधी प्राप्त होऊ शकते। जाण्यासाठीचा वेळ तुम्हाला नक्कीच काढावा लागणार आहे, कारण शुक्रदेवांच्या कृपेने तुम्हाला परिश्रम खूप होणार आहेत, कामाचा उरक वाढवावा लागणार आहे आणि त्यातनं तुमची आनंददायी सहल कशी घडून आणता येईल याकडे प्रयत्न करावा लागणार आहे। नोकरीच्या शोधात आहात तर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहात किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधीत आहात तर तुम्हाला नक्कीच जॉब लागू शकतो या महिन्यामध्ये। हा संपूर्ण महिना तुमच्यासाठीच आहे। याचबरोबर सरकारी नोकरीसाठी सुद्धा प्रयत्न करू शकता, त्यामध्ये सुद्धा सुयश प्राप्त होऊ शकतं। पहिल्या 15 तुम्हाला सुयश प्राप्त करून देणारं सरकारी नोकरी संदर्भातलं ग्रहमान आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही त्यासाठी प्रयत्न करू शकता। सुख स्थानाचे महादशा किंवा अंतर्दशा जर तुम्हाला चालू असेल, अर्थात ही तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे माहिती पडू शकेल, तर जर सुरू असेल तर नक्कीच तुम्हाला सर्व प्रकारची सुख प्राप्त करून देण्यासाठी विशेष कृपा शुक्रदेवांची सुद्धा या महिन्यात राहू शकेल। याचबरोबर कर्मस्थानाकडे वळूयात। कर्मस्थानावरनं आपण आपलं कर्म पाहतो, अर्थात उद्योग, व्यवसाय, नोकरी या दृष्टीने विचार करतो। कर्मस्थानाचे अधिपती शुक्रदेव हे चतुर्थ स्थानात विराजमान आहेत। सप्तम दृष्टीने ते दशम स्थानाला पाहत आहेत, त्यामुळे तुमचा उद्योग व्यवसाय लवकरात लवकर कसा वृद्धिंगत होईल यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न होणार आहेत आणि तो व्यवसाय वृद्धिंगत करून देण्यासाठी शुक्रदेवांची विशेष कृपा होणार आहे, कारण ते समसप्तक दृष्टीमध्ये तुमच्या दशम स्थानाला पाहत आहेत। पार्लर संदर्भातील व्यवसाय असतील, तुम्ही गृहिणी असाल, काही गृहोपयोगी वस्तू तुम्ही तयार करत असाल, त्याची खरेदी विक्री करून तुम्हाला काही उत्पन्नाचं साधन तुम्ही शोधत असाल तर नक्कीच तुम्ही या महिन्यात प्रयत्न करा।
तुमच्या कामाला यश देण्यासाठी विशेष कृपा शुक्रदेव करतील। याचबरोबर छोट्याखानी व्यापार असणाऱ्या वर्गाला अतिशय शुभ ग्रहमान आहे। सोने, भांडे किंवा कापड उद्योग ज्यांचे आहेत त्यांच्यासाठी हा महिना अतिशय विशेष लाभदायक ठरणार आहे। अधिपती बुधदेव हे चतुर्थ स्थानामध्ये विराजमान आहेत, अर्थात त्यांच्या राशीपासून ते षष्ठ स्थानात गेलेले आहेत। त्यामुळे या महिन्यामध्ये विशेष खर्च हा होण्याचे योग आहे, फिरण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट म्हणून होणार आहे। आणि त्याचबरोबर आयस्थान म्हणजे येण्याचे योग सुद्धा शुभ प्रमाणात आहेत। या प्रमाणामध्ये मांगलिक कार्यासाठी, धार्मिक कार्यासाठी, सुखोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी आणि त्याचबरोबर परदेशात जाण्याची संधी सुद्धा प्राप्त होऊ शकते, त्यासाठी विशेष खर्च होऊ शकतो। उपासना कोणती करायची समजून घेऊयात। उपासनेसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुदेवांचं बळ तुम्हाला विशेष लाभणार आहे आणि त्याचबरोबर रविदेवांचं सुद्धा बळ लाभणार आहे। तर गुरुदेवांची उपासना तुम्ही जर अधिक केली तर तुम्हाला नक्कीच या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर प्राप्त होऊ शकतील, तुमची मनोइच्छित कामना पूर्ण होऊ शकेल। म्हणून दर गुरुवारी दत्त मंदिरात दर्शनाला जायचं आहे आणि रोज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। नक्कीच तुम्ही ही उपासना करून पहा। स्वामी आणि दत्त महाराज तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या जीवनामधील महत्त्वपूर्ण कार्य संपन्न करून दिल्याशिवाय राहणार नाही। तर आज आपण सिंह राशीच्या जातकांना संपूर्ण जानेवारी महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेतली। तर तुम्हाला आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका। याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। यावरती अनेक व्हिडिओ अपलोड आहेत, वार्षिक राशीफळ अपलोड आहे, त्याचबरोबर महत्त्वपूर्ण सणांची, उत्सवांची सुद्धा माहिती दिलेली आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता। नक्की चॅनलला भेट द्यायला विसरू नका। तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्यावरती मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर नक्कीच त्यासाठी सुद्धा तुम्ही मला संपर्क करू शकता। माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। पुन्हा भेटणार आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत आपणा सर्वांची रजा घेते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी।